आवाज सर्वसामान्यांचा। 30 लाखांचा जेसीबी खरेदी करत असल्याचं सांगून NEFT स्क्रीनशॉट बनावट पाठवून जेसीबी पैसे न देताच नेण्यात आला। या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात इंदापूरच्या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। अभिजित घोरपडे, सोहेल शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। माजिद शेख याचा जेसीबी खरेदीसाठी वरील संशयित साताऱ्यात आले। 30 लाखांचा व्यवहार ठरल्यानंतर संशयितांनी पैसे पाठवल्याचा NEFT स्क्रीनशॉट पाठवला, मात्र तो बोगस असल्याचं माजिदच्या लक्षात आलं। त्याने जेसीबी परत मागितला असता जेसीबी पुन्हा देणार नाही असे सांगून पुन्हा गावात आलास तर मारून टाकीन, तसेच जेसीबी पेटवून देण्याची त्यांनी धमकी दिली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।